दाराची बेल वाजली. मी दार उघडले, बघतो तर समोर मामी होती. आणि मामीकडे बघून मला तर आश्चर्य वाटले. मित्रांनो, मी आपल्या बायकोसोबत राहत होतो. मला एक छोटे मूल होते. कुटुंब तसे आनंदात सुरू होते, पण माझ्या बायकोचा स्वभाव थोडा वेगळा होता. त्यामुळे तिचे जास्त कोणाशी पटत नव्हते आणि त्यामुळेच आम्ही वेगळे राहायला आलो होतो. आधी मी माझ्या मामा मामीसोबत राहत होतो. मी लहान असताना माझ्या आईचे निधन झाले. त्यानंतर बाबांनी मला लहानाचे मोठे केले. मी 11 वर्षाच्या असताना माझ्या बाबांचे सुद्धा निधन झाले. त्यानंतर माझ्या डोक्यावर दुःखाचे डोंगर कोसळले. त्यावेळी आम्ही गावात राहत होतो आणि माझे मामा सुद्धा गावातच राहत होते. आता मला कोणीच नव्हते, कारण मी आई बाबांचा एकुलता एक मुलगा होतो. आई बाबा आयुष्यातून गेल्यानंतर आयुष्य काय असते हे मला समजले होते. त्यावेळी मी फार लहान होतो, पण त्यानंतर माझ्या मामा मामींनी माझा सांभाळ केला, मला शिक्षण शिकवले. मामी मामांना एक मुलगा आणि एक मुलगी होते, तरीसुद्धा त्यांनी मला कुठल्या गोष्टीची कमी केली नाही. मामा शेती करायचे आणि मामीसुद्धा शेतीत काम करायची. जेव्हा संध्याकाळी मामा घरी यायचे तेव्हा आम्ही सोबत जेवण करायचो. हळूहळू मी मोठा होऊ लागलो. मामाच्या मुलाचे आणि माझे जास्त पटत नव्हते, कारण तो थोडा वेगळ्या स्वभावाचा होता. कधी कधी आमचे भांडणसुद्धा होत होते, पण मामा मामी आम्हा दोघांनाही समजून सांगायचे. अगोदर मला वाटले की माझ्यामुळे मामा मामींना त्रास होतो, पण त्यांनी मला कधीच या गोष्टीची जाणीव भासू दिली नाही. मी सुद्धा मामांच्या कामात हातभार लावत होतो. मामा मला नाही म्हणायचे, तरीसुद्धा मी त्यांच्यासोबत शेतीत जात होतो. आता मी हळूहळू मोठा होऊ लागलो आणि कॉलेजमध्ये जाऊ लागलो. कधी मी मामांना काही मागितले तर मला नाही म्हणत नव्हते, पण कधी कधी मामाच्या मुलाचे आणि माझे अनेक गोष्टीवर भांडण होत होते आणि त्याला व्यसनसुद्धा लागले होते. मला पुढे शिक्षण करायचे होते, तसेच गावात त्या शिक्षणाची सोय नव्हती. त्यामुळे मी शहरात जाण्याचा विचार केला. मामा तर मला जाऊ देत नव्हते, पण मामींनी म्हटल्यानंतर मला बाहेर शिक्षणासाठी जाऊ दिले. आता मी बाहेर राहून शिकत होतो आणि उरलेल्या वेळात कामसुद्धा करत होतो. तसेच नेहमी मामी मामांना येऊन भेटायचो. मी शिक्षणात फार हुशार होतो, त्यामुळे कॉलेजमध्ये चांगल्या गुणांनी पास झालो आणि काही वर्ष कसे निघून गेले कळलेच नाही. पण या काही वर्षात मामांच्या घरी फार मोठा बदल झाला होता. मामींच्या मुलीचे लग्न ठरले होते, तसेच मामाचा मुलगा थोडा जास्तच व्यसनाच्या आहारी गेला होता. त्यामुळे मामा थोडे त्रासात दिसत होते. मामींनी मला आधीच फोन करून सांगितले होते की तुझ्या बहिणीचे लग्न आहे, त्यामुळे तुला काही दिवसाआधीच यावे लागेल. मी मामांना ठीक आहे म्हणालो आणि काही दिवसाआधी घरी आलो. तसेच लग्नाच्या तयारीला लागलो. पण माझ्या भावाकडे बघून, म्हणजेच मामाच्या मुलाकडे बघून मला वाईट वाटत होते, कारण तो व्यसनाच्या आहारी बुडत चालला होता. त्याची परिस्थिती बरोबर नव्हती, तसेच तो जास्त घरी सुद्धा राहत नव्हता. एकदा मी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला तर आमचे फार मोठे भांडण झाले. पण आता घरी लग्नाची तयारी सुरू होती आणि हळूहळू लग्नाचे दिवस जवळ येऊ लागले. लग्न फार चांगल्या पद्धतीने पार पडले आणि आम्ही फार खुश होतो. पण एवढ्यातच मला मामीकडून माहीत झाले की मामांची तब्येत फार खराब असते, त्यामुळे त्यांच्याने आता जास्त कामेच होत नाही. हे ऐकून तर मला फार वाईट वाटले. त्यानंतर काही दिवस राहून मी शहराकडे जाण्याचा विचार केला. जाताना मला मामीने घडलेल्या खूप काही गोष्टी सांगितल्या होत्या आणि या सर्व गोष्टी ऐकून मला फार वाईट वाटत होते, कारण एकतर मामाची तब्येत, त्यानंतर मामाचा मुलगा, या दोघांमुळे मामीला फार त्रास होत होता. मी मामीला म्हणालो की तुम्ही घाबरू नका, मी तुमच्या सोबत आहे. आता मी एका ठिकाणी जॉब करत होतो, तसेच माझे नेहमी मामा मामीसोबत बोलणे व्हायचे. तेवढ्यातच मला एकदा मामाचा फोन आला की आता तुझे सुद्धा लग्न करायचे आहे, कारण तू फार मोठा झाला आहे आणि तुझ्या पण पाठीशी कोणीतरी राहावं असं मला वाटते. आणि मामांनी एक मुलगी दाखवली. मुलगी साधारण रूपाने चांगली होती. ती मामाच्या मित्राची मुलगी होती, त्यामुळे मी जास्त काही बोललो नाही आणि आमचे लग्न ठरले. काही महिन्यानंतर माझे लग्न झाले. आता मी माझ्या बायकोला घेऊन शहरात आलो होतो. एकदा मी मामांची तब्येत बरोबर नसल्यामुळे घरी गेलो. मी तिथे काही दिवस राहिलो, पण या काही दिवसातच माझ्या बायकोचे आणि मामीचे बरोबर पटले नाही, कारण बायकोला जास्त कामे करायला आवडत नव्हते आणि इथे तर तिला फार कामे करावी लागत होती. मला आधीच माहीत होते की बायकोचा स्वभाव थोडा वेगळा आहे, पण मामीसोबत तिचे भांडण होईल हे कधीच मी विचार केला नव्हता. आज घरात फार शांतता होती आणि कोणी कोणाशी जास्त बोलत नव्हते. मामी मला म्हणाली की तू आपल्या बायकोला घेऊन शहरात जा, कारण तिला इथे राहणे आवडत नाही. उद्या मामा येतीलच. मी 2 दिवस राहून परत आपल्या घरच्यासाठी निघालो. काही दिवस असेच निघून गेले, पण आता मामांची तब्येत थोडी जास्तच खराब राहू लागली. त्यामुळे मामी मला नेहमी मामाबद्दल सांगायची. मला सुद्धा
एक मुलगा झाला होता, त्यामुळे जास्त कुठे जाता येत नव्हते. पण एक दिवस मला फोन आला की तुझ्या मामाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले आहे, कारण त्यांची प्रकृती फारच खराब झाली आहे. मी लगेच मामाकडे निघालो आणि हॉस्पिटलमध्ये गेलो. बघितले तर मामांची तब्येत फारच खराब होती. मी काही दिवस हॉस्पिटलमध्ये राहिलो, पण त्यानंतर त्यांचे निधन झाले. मामा गेल्यामुळे दुःखाचे डोंगर कोसळले होते. मामीकडे बघून तर फारच वाईट वाटत होते. मला सुद्धा काय करावे काही कळत नव्हते. पण तेवढ्यातच मला फोन आला की माझ्यासुद्धा मुलाची तब्येत खराब आहे, म्हणून मी आता शहरासाठी निघालो. जाताना मामीला काही पैसे दिले. असेच काही दिवस निघून गेले आणि एक दिवस मी घरी येत असताना माझा अपघात झाला. अपघातात मला थोडे जास्तच लागले होते. मामीचा फोन आला, त्यावेळी मी त्यांना या गोष्टी सांगितल्या. एक दिवस दाराची बिल वाजली. मी दार उघडले, बघतो तर समोर मामी होती. मामीला बघून मला तर आश्चर्य वाटले. त्यावेळी रात्र झाली होती. मी मामीला आत बोलवले आणि बायकोला पाणी आणायला सांगितले. जेव्हा बायकोने मामीकडे बघितले, ती सुद्धा बघत राहिली. मामी म्हणाली, जेव्हा तुझ्या अपघाताबद्दल ऐकले तेव्हा मला राहवले नाही आणि मी विचार केला की एकदा तुला बघून यावे, म्हणून तुला बघायला आले. पण आज रेल्वे गाडी थोडी उशिरा आली, त्यामुळे मला यायला वेळ झाला. मामीकडे बघून मला थोडे वाईट वाटत होते, कारण तिची परिस्थिती आता वेगळी दिसत होती. एकतर मामा आयुष्यातून निघून गेले होते आणि मामीचा मुलगा सुद्धा बरोबर नव्हता. मला आज तर मामीचे फार जुने दिवस आठवू लागले, कारण मी ज्यावेळी लहान होतो त्यावेळी मामी मला कधीच कुठल्या गोष्टीची कमी भासू देत नव्हती. नेहमी माझी काळजी करायची आणि मला काय हवे ते बघायची. आज मामीला माझी आवश्यकता होती आणि तिला सुद्धा कोणाची तरी पाठिंबा हवा होता, असे मला वाटत होते. त्या रात्री आम्ही सोबत जेवण केले आणि मामीसोबत मी अनेक गोष्टी केल्या. मामी मला म्हणाली की उद्याच मी गावी निघून जाणार आहे. एकदा तुला बघायचे होते आणि तू बरा आहे हे माहिती झाल्यामुळे मला फार छान वाटत आहे. मी मामीला म्हणालो, आता तुम्हाला कुठे जाण्याची आवश्यकता नाही, कारण मी विचार केला की तुम्ही आता माझ्याकडेच राहायचे. मी असे म्हणताच माझी बायको तर माझ्याकडे बघत होती. मामीला सुद्धा माझ्या गोष्टीमुळे आश्चर्य वाटत होते. मामी म्हणाली, मी आपल्या गावीच राहते, मला तिथेच करमते. पण मी मामींना म्हणालो की तुम्ही आता माझ्याकडेच राहा. मी मामींना आग्रह केला, यामुळे मामी जास्त काही बोलू शकली नाही. पण मी बोलल्यानंतर मामीच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसून येत होता. त्यानंतर बायकोला सुद्धा मी अनेक गोष्टी सांगितल्या. तिला समजावले की माझे आई बाबा नसताना मामीने माझी फार काळजी केली, मला लहानाचे मोठे केले. असेच अनेक गोष्टी बायकोला सांगितल्या. आता 2 महिने झाले मामी माझ्याकडेच राहते. तसेच बायकोसुद्धा मामीसोबत चांगली वागते, त्यामुळे मामी आनंदात दिसून येते आणि या सर्व गोष्टीमुळे मला सुद्धा फार छान वाटते. मित्रांनो, कथा कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.